धोंड्याचा महिना आहे, अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं, तरी बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावई गेला सासरवाडीला, महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. ही लायकी आपली. 2250 किलो. विनोद नाहीये, किती सामर्थ्य असेल त्या माणसाकडे. 2250 किलो म्हणजे सोपं नाही. सोपं सांगायला गेलं, रावणाच्या एका घराची एक चौकट विकली तर 35 वेळा आमदार होता येते, एवढा जागीरदार होता तो. पण एक चौकट आहे का त्याच्याकडे? 7 कोटी घरांच्या 7 कोटी चौकटी. सामर्थ्य बघा ना. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला. नाथबाबा सांगतात, गाढव वळी गजानन सटवी करी, बाळांपणही सत्ता आहे त्या रावणाची. अहो निस्ती घरातली हो, पाहुणे आणि तर मरूच त्या. काय जागीरदार व्यक्तिमत्व असेल. ताकदही तेवढीच होती, 3दा कैलास हलवला. ज्ञानही तेवढंच. लंका कोणाची? लंका कोणाची? भिका पाटलाची. बोलत जा रे, बोलत जा. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. गेले 3-4 महिने झालं सवय लागले तुम्हाला घ्यायची महाराज. नाही घेतलं दोन्ही कोण, तुम्ही कल्याण कुणाचंच केलं नाही, ती मरू द्या, पण बोला. विनंती आहे. कसं आहे ना, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कोणासाठी बाबा? ज्यांच्यासाठी मेलो त्यांना कदर नाही. हे फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, बस. तिकडे तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पेटू दे. अशी माणसं आहे रे आपण. काय देव देश धर्म काही नाही. आमच्या देशात 1000चं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात. खतरनाक नॉलेज आहे आमच्या महाराष्ट्राला. असली इतकी प्रामाणिक लोक आहेत. अहो चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, तासात 20 चोर पकडले. ऑस्ट्रेलियात आणली, तासात 30 चोर पकडले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. साधन नाही आहे, पण सामर्थ्य तेवढंच आहे आपल्यात. अरे हिंदू आहेत आपण. भगवंताने इतकं सुंदर कुळ दिलं ना आपल्याला. दगडालाही देव करायची ताकद ज्या औलाद देत आहे त्याला हिंदू म्हणायचं. अशा मातीत जन्माला आलो जिथं या मातीसाठी देह पणाला लावणारी माणसं सामर्थ्यवंत घडली. सोपं नाही रे. ज्या कुळात जन्माला आणून ते सामर्थ्यच फार मोठं आहे. फक्त हे समजून घ्या. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा, चुकीच्या मार्गाने जाऊ नका. सामर्थ्याने देव तुमच्याकडे येणार आहे, फक्त कल्पनेची बाधा न हो. पण हे कळण्यासाठी आमचं कुळ मात्र पवित्र लागतं. साध्या भाषेत सांगायचं गेलं, तुका म्हणे ते पाहिजे एड्या गवाळ्याचं. कोणालाही नाही कळत. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो, मजा बघून आलो. काही म्हणले बसलो होतो जरा वेळ, पटलं नाही, मधनं चालू. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. चुकच नाही तुमच्या. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या म्हणपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही. हे सगळ्यात मोठी सत्यता आहे. मी नाही म्हणत. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावयान पावे कोणी, तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. अरे हे पाप आहे जे तुम्हाला भजन करू देत नाही, आणि हे पुण्य आहे कुळान कुळीचं की तुम्ही वैष्णव आहात. भावे तया म्हणून आयुष्य व्यक्तीसाठी नाही मागितलं जात आहे. नामदेवराय अभंगात ज्याला आयुष्य मागतात तो व्यक्ती नाही आहे, ती परंपरा आहे, ते ज्ञान आहे, ते प्रारब्ध आहे, ते संस्कार आहे. अभंगात ज्याला आयुष्य मागितलंय ती कालपासून आजपर्यंत चालत आलेली परंपरा आहे. आणि परंपरेला ज्यांनी ज्यांनी साथ दिली, धर्मासाठी जो जो जगला, धर्मासाठी जो जो जीव पणाला लावतो, त्या प्रत्येकासाठी अभंग आहे, जो प्रत्येक जण वैष्णव आहे. साधन नाही आहे, फार भाग्य लागतंय. बहुत सुकृताची. म्हणून विठ्ठली उगच कसा देव आवडेल दादा, उगच नाही. आजकाल वेल एज्युकेटेड मुला मुलींना विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, पण कधी भजनात दिसला नाही. आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, हे मात्र तुम्ही बदलू शकणार नाही. ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल ना, त्या दिवशी तुम्ही असाल, पण तुमच्या जवळची माणसं तुम्हाला स्वीकारणार. कारण ते म्हणणार याच्यातला परमात्मा, शरीराचं काय करायचं, नास काय येत आहे, तुका म्हणे एक मरणेची पण उत्तमची उरे. हे जगण्यासाठी कुळानं कुळीचं पुण्य लागतंय. हे जगण्यासाठी प्रारब्ध प्रबळच लागतंय. उगाच शिवराय घडत नाहीये, कुसच प्रवीण लागते. ती जर असेल तर सामर्थ्यवंत. साधे नाही रे कुस. काय कुस आहे माझ्या मासाहेबांची.
धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई आज पूजित महाराष्ट्र सारा मुसलमानाचा मानाचा जिजाईला मुसलमानाचा मानाचा जिजाईला मुद्रामानाचा मानाचा जिजाईला मुद्रामानाचा मानाचा जिजाईला धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई धन्य थोराई शिवरायांची जिजाई पूजित महाराष्ट्र सारा मुसलमानाचा मानाचा जिजाईला मुद्रामानाचा मानाचा जिजाईला मुद्रामानाचा मानाचा जिजाईला एवढा सन्मान एवढा अधिकार कशासाठी 400 वर्षापूर्वीचा काळ आहे पुण्याची जहागिरी शहाजी राजांकडे निजामांच्या हाताखाली शहाजीराजे काम करतायत आऊसाहेबांकडे पुणे आहे पण त्या पुण्याच्या मातीमध्ये शेतकरी माती पिकवायला तयार नव्हता राया रामानं गाढवाचा नांगर मातीतनं फिरवला आणि सांगितलं जो कोणी या मातीमध्ये पीक पिकवेल त्याचा निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही निर्वंश शब्द कळतोय कुळाचा विनाश होईल काय? कुळाचा विनाश होईल अंधश्रद्धा पसरवली भोळी भाबडी माणसं होती त्यांनी विचार केला अरे ज्यांच्यासाठी पिकवतोय ज्यांच्यासाठी कमावतोय ज्यांच्यासाठी कष्ट करतोय ती लेकरच पिकली नाही तर कशाला पिकवायचं गुलामगिरी करूया आऊसाहेबांना वाईट वाटलं आपलीच माणसं आपलीच माती पिकवायला घाबरायला लागले सहन झालं नाही आऊसाहेबांना 3.5-4 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज हाताला धरले आणि त्या मातेमध्ये येऊन उभा राहिल्या आणि सांगितलं पुणेकरांना अरे घाबरता कशाला शेतकऱ्याची औलाद आहे अरे जुगार आयुष्याचा खेळून माती पिकवायची ताकद आपल्यात आहे चला मी सुरुवात करते होऊ द्या माझ्या कुळाचा निर्वंश झाला तर माझ्या एकटीचा कुलदीपक विझला तरी चालेल पण हिंदवी स्वराज्यासाठी या शेतकऱ्याचा कुलदीपक जगलाच पाहिजे आऊसाहेबांना त्याच मातीमधनं सोन्याचा नांगर फिरवला आवाज एवढी ताकद ज्या आईमध्ये होती ते पुत्र हिंदवी स्वराज्याचा धनी का होणार नाही शेतकऱ्यांनी आऊसाहेबाकडे येऊन विचारलं आऊसाहेब श्रीमंत आहात तुम्ही जहागिरी आहे तुमच्याकडे तुम्हाला काय अवघड आहे सोन्याचा नांगर फिरवायचा अहो पण आऊसाहेब आम्ही शेतकरी आहे या मुघलांनी टाळूवरचं लोणी सुद्धा चाटू चाटू खाल्लंय आमच्या पदरात काय राहिलं आऊसाहेब अहो आमच्या पोटाची खळगी भरायची अवघड आहे शेतीची खळगी कुठनं भरायची अहो शेती पिकवायला काही नुसतं कष्ट लागत नाही तोंडाचं बळ लागत नाही पैका लागतो आऊसाहेब पैका सगळ्याचं स्वांग घेता येत नाही आऊसाहेब पैक्याचं घेता येत नाही पैशाचं स्वांग कसं घ्यायचं आऊसाहेब आऊसाहेब ह्या मुघलांनी आमच्या बाया उचलाव्या आमच्या पोरांना जिवे मारावं अहो आमच्या आयुष्याचा सगळा सांदोळा करून टाकावा आमच्या पदरात काय पडलं बी बियाणं कुठनं आणायचे अवजारं कुठनं आणायचे बैल कुठनं आणायचे अरे कशी पिकवायची शेती बोलायचा सोपा आऊसाहेब करायचं नाही या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था एका स्त्रीनं उभा केली आणि त्या आदिशक्तीचं नाव राजमाता जिजाऊ आणि त्या पतसंस्थेचं नाव स्वराज्य बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या पतसंस्थेचे चेअरमन पुरुषच आहेत आता पतसंस्थेचे चेअरमन पुरुषच आहे पण त्यांना जाऊन सांगा पहिली पतसंस्था बाईनं उभा केली होती शेतीतली बी बियाणं अवजारं बैलजोड्या बैलगाड्या आऊसाहेबांनी शेतकऱ्यांना व्याजावर द्यायला चालू केलं जेव्हा पिकल तेव्हा त्याची मुद्दल द्यायची पण मुद्दल म्हणजे पैसा नव्हता जिन्नसच्या बदल्यात जिन्नस होता म्हणून कौतुक वाटतं मला शिवरायांच्या व्यवस्थापनेचं कालही शेतकरी मरत होता आजही शेतकरी मरतोय उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का अरे खात्री देते मी जर पुन्हा एकदा शिवशाही आली ना तर शेतकरी मरणार नाही अरे पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळातही पडला होता पण माझ्या छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाहीये ते राज्य रयतेच होत काय व्यवस्थापन असेल कुणी केलं कुणाचे विचार कशासाठी
मुसरा माना मुसरा मानाचा मानाचा चीज जायला मुसरा मानाचा चीज जायला मुजरा मानाचा मानाचा जाईला मुजरा मानाचा मानाचा जाईला मानाचा चीज जायला मुसरा मानाचा चीज जायला मुजरा मानाचा मानाचा जाईला मुजरा मानाचा मानाचा मुसरा मानाचा मानाचा चीज जायला कूस असेल दादा भावे तया अशा कुळाच्या परंपरेला वाढवण्यासाठी आयुष्य लागणारच आहे. सामर्थ्य निर्माण करायचं म्हटल्यावर आम्हाला हीच तत्वता ठेवावीच लागणार आहे. कारण माणसं आहेत आम्ही अदर्शनी कर्मानुबंधिनी मनुष्य लोकी कर्मानं बांधलेली आहेत. आम्हाला ठरलेलंच आहे हे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननीय जठरय शयनम हे संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. याला पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. आणि एकदा त्याला बसलं की शरीर दुसरं होईल पण आत्मा मात्र तोच असेल. मग पुन्हा एकदा नामदेवरायांचा अवतार तुकोबबार आहे, पुन्हा एकदा परमात्म्याचा अवतार ज्ञानोबबार आहे, पुन्हा हे अवतार चालूच राहणार आहे. आत्मा तोच आहे, बदललं ते काय शरीर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचाच आत्मा छत्रपती संभाजी महाराज आहे, बदललं ते फक्त शरीर आहे. हे आयुष्य कमी ते आयुष्य कमी काही हरकत नाही. आत्मा कुठं गेला, विचार कुठं गेले, परंपरा कुठं गेली, भावे तया. मग त्या प्रत्येकासाठी हा अभंग आहे. चला कसलीच असत्याची बाधा, कल्पना म्हणजे असत्य. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. द्वैत असत्य, दंभ असत्य, जराही असत्याचा लवलेश नव्हता ना संतांकडे ना छत्रपतींकडे. त्यांनाही वाटत नसेल काय हो, शंभूराजांनी निस्ती नजर झुकवली असती ना तरी शहनशाह झाले असते पूर्ण हिंदुस्थानाचे. झाले नसते का? फक्त काय करायचं होतं, फक्त नजर खाली घ्यायची होती बर का. आपण क्वाटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब साहेब म्हणतो, फक्त नजरच खाली घ्यायची होती. त्याच माझ्या ज्ञानोबरांच्या संजीवन समाधी शेजारी तुळापूर तीर्थक्षेत्र आहे. त्या संगमाच्या ठिकाणी साखळदंडाने बांधलेले शंभूराज आहे. अरे झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या, रक्ताच्या डोहाच्या डोहांगावरनं वाहत होते. झालेल्या जखमेला त्रास व्हावा म्हणून तिकटाची मिठाची सोडून राजाच्या अंगावर केली. रोज एक अवयव कापला. 41 दिवस. किती? 41 दिवस रोज एक अवयव कापला. उगच नाही, जोपर्यंत स्वतःची लोक दगा करत नाही नसते मुघलांच्या हाती लागले. अरे 1-2 दिवस नाही, 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही, 9 वर्ष शंभूराजांची मुघल लढत होते. 9 वर्ष. पण 9 वर्षात एकही गड किल्ला शंभूराजांना मुघलांच्या हाती लागू दिला नाही. एवढं सामर्थ्य ज्यांच्या विचारात होतं ते कसे लागले असते शत्रूंच्या हातात. रोज एक अवयव कापला. पायाची बोट, हाताची बोट, झिमेचा शेडा मारला माझ्या राजाचा. मारण्याच्या डोळ्यातनं पाणी येतं. येऊन सांगतो औरंगजेबाला, जहापना माफ करना छोटी मुंह बडी बात कर दूंगा. जहापना माफ करना छोटी